हॅलो फ्रेंड्स, कशी दिसते मी यार? ह्या पिंपलने ना सगळा शो घालवला. अजिबात कोणालाही फेस्टिवलच्या टायमाला पिंपल वगैरे येऊ नाहीत. आज मी चालली आहे. आज मी इतक्या दिवसानंतर दांडिया बघायला चालली आहे. लिटरली आज नवमी आहे, म्हणजे उद्या दसरा आहे आणि आज मी दांडिया बघायला चालले. दांडिया पण बघणार आहे आणि देवीचं दर्शन पण करणार आहे. आय डोंट नो मी दांडिया किती वेळ बघेल किती वेळ नाही, पण तिथे असं खूप सारं खायला वगैरे असेल तर ते मी खाईल आणि देवीचं दर्शन पण घेईन. सो आजचा तुम्हाला तो व्लॉग बघायला भेटणार आहे. व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आमच्या किचनवर भरमसाठ पसारा पडलाय, का तर माझ्या मम्मीच्या आज मैत्रिणी आल्या होत्या म्हणून. त्यांचं काहीतरी भोंडला पार्टी समथिंग काहीतरी होतं त्याच्यामुळे. तर मी तर काही आवरणार नाही, कारण मी आता रेडी झाली आहे. काय नाही, सिंपल कुर्ता घातला, ब्लॅक लेगिन्स घातले, दॅट्स इट. आणि मी मम्मी खालची दीदी आणि एक काकी आहेत, म्हणजे तिची मम्मी आहे. आम्ही 4 जणी चाललोय, चालत. सो लेट्स गेट स्टार्टेड. हा कुर्ता मी घातलेला आहे. हा मी झुडिओमधून घेतला होता, पण ना मला आत्ता असं वाटतंय की याची जी शोल्डरची जी लेंथ आहे ना ती खूप ब्रॉड आहे. मी इतक्या ब्रॉड लेंथवाले कुर्तेस किंवा असलं काही घालत नाही. आणि म्हणजे बोटनेक जरी असता ना तरी तो इथून असता, पण याचा जरा वेगळाच आकार आहे. बट इट्स ओके. म्हणजे वाईट नाही दिसत ते, पण मला त्या गोष्टीची सवय नाही आहे, त्याच्यामुळे मला असं बांधल्यासारखं होतंय. इट्स ओके, जाऊ द्या. आणि माझ्या मम्मीने आत्ता भांडी घासायला सुरुवात केली. हो गॉड, आता कधी होणार? मी एवढी आवरून बसले, काय बॅड लक. आता आम्हाला बाहेर जायचंय आणि माझ्या आईने मला झाडू मारायला लावला. मला ना तयार झाल्यानंतर कामं करायला नाही आवडत, पण रात्री आल्यानंतर मला झाडू मारायला लागेल, त्यापेक्षा आता मारून घ्या. पण इट इज टोटली रॉंग. एवढ्या सुंदर मुलीला झाडू मारायला लावू नये, म्हणजे निदान रेडी झाल्यावर ते. देवाच्या दिव्याला बघा किती कोजळी आली आहे. ह्यावेळी ना इतकं डेंजर पप्पांनी तेल आणलंय ना की ते सारखी कोजळी येते. काय करावं काही कळत नाहीये, पण आता जाऊ द्या. आणलंय ते यूज बाबा, आणलंय ते यूज तरी करून टाकावंच लागेल ॲट एनी कॉस्ट. मम्मी मला बोलली दिव्यात एकदा तेल चेक कर. दिवा अखंड असतो ना, म्हणून म्हणजे जाऊन नसतो द्यायचा. अखंड 9 दिवस दिवा जळत राहायला पाहिजे असं आहे. म्हटलं एकदा चेक करावं, वात जरा वर करावी. मरू द्या आता. उद्याचा बापरे, पप्पानी तर अजून एक्स्ट्राच्या 2 बॉटल आणल्यात. गॉड, अवघडच आहे. अडे लई दिवसांनी मी ह्या रस्त्यांनी चालले, ना तर मी मधून चालत नाही. म्हणजे हा डायरेक्ट आम्ही कुठून जातो? स्कूटीने जातो. पण आता आमच्या मागे मम्मी आहेत आणि त्यांचा आवाज आमच्यापेक्षा जास्त आहे. ही मग तिचा पिवळा ड्रेस आवडला, छान आहे. पाऊस आला, आम्ही बाहेर निघालो की पाऊस येतो आणि आम्ही छत्री घेत नाही. मगाशी पण आला होता, पण आम्ही ऑलमोस्ट अर्धा रस्ता क्रॉस केलाय. आता फक्त देवी दिसायची वाट बघतो. मला तिकडे जाऊन ना पूर्ण असा व्हिडिओ घेता येतील की नाही माहित नाही, का आता तिकडे गाणी चालू असतील आणि गाणी मी घेऊ शकत नाही. पण गाणी, अगं बाई पाऊस आला, गाणी चालू असलं कॉपीराईट येईल ना. हा ते म्यूट करेल. मग तसं म्हणजे बोलून घेता येईल की नाही हे माहित नाही मला. मला इथं जायचंय का जेवायला? चांगलं लागतं हे मला इथं जायचंय. कलेजी फ्राय कर, देवीला चालू. आम्ही इकडे पोचलोय. पावसाने आम्हाला एकदम किंचितचं भिजवलं. इकडे गाणी बिणी काही नाहीयेत. खाऊचे खूप भारी स्टॉल लागलेत, भारी वास आला. इथे नॉनव्हेज पण असतं. आणि इकडे यांचं फंक्शन सुद्धा आहे. हे बघा, हे असं खायला आहे. यांचं फंक्शन आहे ना हे. हा, हे पहिले देवीच्या पाया पडायचं, मग खायच्या सेक्शन मध्ये जायचं. पण इकडे बघा ना, त्यांचं बेंगॉली लोकांचं फंक्शन चालू आहे आणि देवी इकडची खूप खूप जास्त सुंदर असते.
म्हणजे तशा सगळ्याच देव्या सुंदर असतात बट स्टील. पण छान केले दादा डेकोरेशन, एक नंबर आहे. आणि देवी पण दिसते ना बघ. हा छान दिसते. इकडे फंक्शन चालू आहे, इकडे देवी आहे बघा किती सुंदर आहे, सुंदर. खूप जास्त सुंदर आहे, मला खूप आवडली. मे बी लँग्वेज तुम्हाला कळणार नाही का, तर बेंगॉली लँग्वेज आहे, आवाज पण बाहेरचा खूप असेल. आय एम सो सॉरी फॉर दॅट. बट तुम्ही देवी बघा, देवी किती सुंदर आहे, डेकोरेशन पण मस्त आहे. माझी मम्मी ताई कुठे गेली काय माहिती, कुठेतरी गेली असेल. अच्छा माझं मागच आहे, जे ते फोटो काढते, जे ते सुंदर आहे. आता मी पहिले पाया पडते पुढे जाऊन, आणि त्याच्यानंतर ताडे माझ्यासाठी पण काढते एक फोटो. सुंदर आहे, सुंदर. आंटी एक सेकंड. थँक्यू. आंटी प्रसाद आम्ही तो बोललो बेलून वाला के लोग दे गोरी मनाने बाबा. एकदम थोडासा आंटी दे, एकदम थोडा. थँक यू. একদম ফাস্ট না মিষ্টি, যতটা কম খাবি ততই ভালো থাকবি. यस थँक यू. बघा बाहेर पाऊस आला, नशीब आम्ही पोचलो आणि पाऊस आला. म्हणजे आम्ही येता येता पण आला होता, पण थोडा थोडा येत होता. आता एक्स्ट्रीम आलाय, पण ठीक आहे ना, आता फक्त खायलाच जायचंय. आता कुठे काय करायचं. प्रसाद खाल्ला, मिष्टी काहीतरी बोलले, मला वाटतं साखरेला ते लोक मिष्टी बोलतात. इतका गोड, इतका गोड, माझ्या दाढीला ठणक बसायला लागली. पाऊस आतमध्ये येतोय आता. आम्ही तिकडे चपला बघायला गेलो होतो. लेडीजच्या चप्पल 250 रुपीज आहे, जरा पण कमी करत नाही. आणि इकडे बरेच असं काय काय सेल लागलेलं आहे, म्हणजे साड्या, जेंट्सचे शर्ट्स, मॅक्सी, परत चप्पल वगैरे असं काय काय. आणि त्या साईडला खाण्याचे स्टॉल्स आहेत. सो आता सध्या हे बघतोय, आणि मम्मी त्या पण काय 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 बघतायत, पण घेणार नाही. आता इकडे खूप कॉस्टली आहे, त्यामुळे फक्त खायचंय, आणि ते पण फक्त मला आणि प्रणाल द्यायला, कारण मम्म्यांचे तो उपवास आहे. आम्ही खायच्या उद्देशाने आलो, पण इकडे सगळं नॉनव्हेज आहे. आणि जे व्हेज बनतंय ते पण नॉनव्हेजच्याच तेलात बनतंय, मग ते खाऊन काही फायदाच नाहीये. आणि एका साईडला पाणीपुरी आहे, पण त्या पाणीपुरीत सगळा बटाटाच भरतोय, मग नको. आणि पाऊस पण चालू झालाय, काय खायचं ग, पण खाऊन तर जावंच लागेल. असं वाटतं कामधेनूच जाऊन पावभाजी खाली. छान लागते कामधेनू. हा तिची रिॲक्शन आता कशी, त्याडे रिॲक्शन दाखव. आता आम्ही वेड्यासारख्या रस्त्याने चालत चालत सगळीकडून चाललोय. पाऊस पडतोय, चिकचिक झाली आहे, पण सगळी जेवणाने आमची फजिती केलेली आहे. कारण खायला एक गेलो होतं, दिसलं दुसरंच. पण ऍक्च्युली तिथे दरवेळी खूप सारे स्टॉल्स असायचे, ह्यावेळी खूप कमी आहेत. मी गेले, मी 4-5 वर्षापूर्वी गेलते मी, तेव्हा होते, आता नाही आहेत. इतकं फिरलो, आणि त्याच्यानंतर कामधेनूमध्ये पावभाजी खायला आलं. आणि मी तो रुमाल बांधलाय, का तर मी रबर घेऊन नव्हते आले, मला काय सुचत नव्हतं. मम्मीला म्हणलं दे रुमाल, टाकला बांधून. पण जरा बरं वाटते खाताना. आणि ही पिंपल, हा जो पिंपल इतका दुखतो, त्याने असं सगळं खेचून धरलं की मला एक्स्ट्रीम जास्त, खूप खूप जास्त दुखतं. साडी छान वाटते, हे छान वाटतं ॲक्च्युली, हे छान वाटतं. काय येतं 50 रुपयात, काय येतं, काहीच नाही. आमची पावभाजी आली आहे, ताईची पावभाजी, माझी पावभाजी. ताईसोबत तिची मम्मी पण खाणार आहे, नाही तर तुम्ही म्हणसाल तिच्यासाठी एवढे पाव. आणि मी याच्यात थोडीशी पप्पांसाठी नेणार आहे, का तर मला संपणार नाही. पण ॲक्च्युली यांची पावभाजी खूप टेस्टी असते, बेस्ट. मम्मीची ना उपवासाची कचोरी येणार आहे, मला ती तुम्हाला दाखवायची. घेतला हे बघा, हे उपवासाची कचोरी आहे. मग मी फोड का, कशी दिसते बघू आपण, बघू आतमध्ये काय, फोड ना. अच्छा, आतमध्ये गोड आहे, साखर आहे मला वाटतं थोडीशी, ते बोलत होते. मग वेलची चालते की, चालते ना, आपण चहात टाकतो ना वेलची, खाऊन बघ.
आम्ही घराजवळ पोचलो आणि आम्हाला नंतर आठवलं की आम्हाला आमच्या घरच्यांसाठी पण थोडंसं खायला घ्यायचं होतं, म्हणून आता आम्ही रिटर्न चालले दोघी जणी. मम्मी त्या घरी गेल्यात, जाऊ द्या. आणि गप्पा मारता मारता हे सगळं गप्पा मारता मारता झाले. ताई मला गप्पा सांगत होती तिच्या जॉबच्या, गॉसिप नव्हतं करत पण. आणि हा माझा बेल्ट, माझा रबर तसा ते बघ ना टायडर रुमाल, छान टेक्निक आहे. पण मी आता कपडे वगैरे चेंज करून विदाऊट मेकअप काढता टेरेसवर आले वॉक करायला, का तर परत रात्रीचं अजून लेट झालं असं. मेकअप जर हे सगळं काढायला बसले असते, मेकअप म्हणजे मेकअप नाही आहे, सनस्क्रीन, कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक आणि आयलायनर. ते पण मी लायनर आज लावले नाही, तर मी आयलायनर लावायला जात नाही चुकून पण. का माहिती आहे का, कारण मला अशी पटकन डोळे चोळायची सवय, मग ते सगळं चोळलं जातं आणि मग सगळा डोळा काळा होतो त्याच्या नादात, म्हणून सो मी लावायला जात नाही. बट स्टील मी आता मेकअप न काढता आले. ठीक आहे यार, एवढं काय त्याच्या नाही. घरी जाऊन तेल लाव, मम्मीला सांगितलं की मला तेल लाव, कारण ह्या पोळीमुळे म्हणजे ह्या पिंपलमुळे एक्स्ट्रीम माझं सगळं डोकं दुखतं. तर तिला म्हटलं चांगला मसाज करून दे मला, म्हणजे मला चांगली झोप लागेल. आणि उद्या दसरा आहे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला देवी कशी वाटली आणि काय नाही, तुम्हाला देवी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज ब्लॉग पहा, ब्लॉग कंटिन्यू पहा. ब्लॉग पाहतात पण कंटिन्यू पाहत नाही ते मला लगेच कळतंय. सो प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय.